बंधुराज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत पारंपरिक जोडी जन्मान तोंडलीची सूरज विषय आणि त्यांच्या सोबतीनं मिरज विषय दाखल झालेले आहेत। सामना सुरू होतोय। पहिल्या सत्रासाठी उपस्थित सर्वांच्या वतीनं दोन्ही टीमला आपण ऑल द बेस्ट देऊयात। गोलंदाजीसाठी पाहिलं तर सुजित दाखल होत आहेत। मॅच इज ऑन ऑफिशियल प्रवीण मिशे सर यांचा ग्रीन सिग्नल। दोन्ही टीमला लक्ष शुभेच्छा। आजची निर्णायक अंतिम रजनी चौथी रात्र आणि चौथ्या रात्रीतील सामना क्रमांक 3 सध्या सुरू आहे। मॅच इज ऑन, सामना सुरू। पहिला बॉल बॅटची कडा, थर्ड बॅटला फिल्डर उपस्थित, बॉल कॅरी झाला नाही, अदरवाइज रनआउटचा चान्स नाकारता आला नसता। ट्रॅक थोडी खाली करत सूरज। लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे। मॅनेजमेंट कमिटीची सूचना आली आहे एसएडीज। डॉट बॉल आपल्याला येताना पाहायला मिळेल। संपूर्ण ग्रामस्थ मंडळ, जर्मन मित्रमंडळ कान्होल, स्वर्गीय रुपेशदादा कंडेल प्रतिष्ठान कान्होल यांनी घेतलेली अफाट मेहनत आणि त्याचबरोबर शिवतेज नामेचं लाभलेलं सहकार्य, परिसरातील सर्व दर्दी क्रीडा रसिकांनी केलेलं पाठबळ। वाईट बॉल, एक एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेसोबत सध्या डाव सुरू झाला आहे। तो फलंदाजी करत असताना टीम जन्मान तोंडलीचा। एक धाव दाफलकावरती। सूरज सध्या स्ट्रायकर एंडला गोलंदाज तयार। सुजित फुल लेंथ, अपील स्ट्रॉंग आहे। 7 खेळाडू एकत्रित आले आहेत, अपील करतात, मात्र बॅट खाली ड्रॅग झाली, तोच साऊंड क्रिएट झालाय रवी। कॉन्क्रीट विकेट आहे, बॅट खाली ड्रॅग झाली, तो साऊंड क्रिएट झाला। त्याच कारणास्तव पंच मात्र तटस्थ भूमिकेत। रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती क्लिअर आहे। चेंडू बॅटचा कदापि संपर्क नाही। डॉट बॉल, किंबहुना धावसंख्या स्थिर पाहायला मिळेल, अवघी एक धाव धावफलकावर। सूरज विषयला जर स्ट्रगल करण्यास भाग पाडायचं आहे तर खोलवर टप्प्याची गोलंदाजी आवश्यक आहे आणि ती सुरुवात या मॅचमध्ये सुजितनं करून दिली आहे स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे क्रिकेट संघाला। जास्तीचा बैल घेता विशाल, फिल्डिंग लगेच सेट करावे लागेल। चेस करून कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसलेला आहे। राऊंड ऑफ ऍक्शन, आता पुन्हा एकदा कटाक्ष टाकलाय, मात्र बॅटर इनलाईन आहे की नाही त्यासाठी थर्ड अंपायरची मागणी आता स्कोरलेग अंपायर योगराज बुटेरी सरांनी केली आहे। टेक्निकल टीमचा सपोर्ट आपल्याला घ्यावा लागेल। चला बाकी फिल्डर्स आपण आपापल्या जागेवरती पोहोचा, जो काय निर्णय तो तुमच्यापर्यंत पोहोचेलच। प्रत्येक निर्णय इम्पॉर्टंट, सहभागी सर्व संघांसाठी। बॅट्समॅन इज सेफ, नॉट आउट, ऑलरेडी पाय इन लाईन आहे, मात्र तिसरा डॉट बॉल टाकलाय सुजितनं या षटकातील। ऑन साइडला दिशा दिली, काव फेसला फिल्डर उपस्थित झालेले आहेत, वेल स्टॉप, मिळेल ती फक्त एक सिंगल धाव। या सिंगल धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत सध्या 2 ऑन बोर्ड, 2 धावा धावफलकावर। 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। स्टील 2 टू गो। अजून या मॅच मध्ये आपण बघत आहोत 2 चेंडू बाकी आहेत। पहिलं षटक मार्गस्थ, 8-5 ला पहिला बॉल पडलाय। स्वराज्य प्रतिष्ठान आंबेडेंबे वेळेच्या बाबतीत मॅनेजमेंट कमिटीला आपलं अपेक्षित सहकार्य यावर लक्ष सुद्धा। आक्रमण समोरच्या दिशेनं, प्रॉपर टायमिंग मात्र जुळलं नाही आणि लॉंग ऑनला पहिला धक्का। मिराज विषय माघारी पडताना पाहायला मिळतात। फलंदाज बाद, पहिला हादरा। आनंद दाखल होताना पाहायला मिळतात। आनंद बोईर, न्यू बॅटर, एक्सपिरियन्स कंटेंडर फ्रॉम जन्मान तोंडली युनिट, सध्या बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतात। सुरुवात हवी तशी दमदार झाली नाही, त्याच कारणास्तव मिराजने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जरूर, मात्र प्रॉपर टायमिंग तो करू शकला नाही। झेलचीच्या स्वरूपात तो माघारी परतलाय। आनंद बोईर बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतात। न्यू बॅटर ऑन स्ट्राइक।
बॅकफुटवर आले डिफेन्सिव्ह स्ट्रोक सॉफ्ट बॉटम हँड बॅकवर्ड पॉइंटला एक धाव कव्हर केली जाईल सहजरित्या ओव्हरथ्रो झाला होता मात्र बॅकअप आलं सुदैवानं ओव्हरथ्रोच्या धावा मिळाला नाही एक धाव षटकाची सांगता स्लो बट स्टेडी स्टार्ट जनमान तोंडलीचा पहिल्या षटकाच्या अंती धावा अवघ्या 3 एका गडाच्या मोबदल्यात 6 मिनिटाचा वेळ घेतला त्यासाठी रिव्ह्यूसाठी देखील वेळ वेस्ट गेलेला आहे सो 5 मिनिटं ऑफिशियली काउंट करू आपण स्पीडअप अपेक्षित आहे संघ स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटिंबे जास्तीचा वेळ घेऊ नका आज 12 मॅचचं मोठं शेड्यूल आहे तिसरा सामना सध्या सुरू आहे 8:11 स्थानिक वेळ आहे अधिकच्या कमीत वेळात कशा पद्धतीने शेड्यूल कव्हर होईल त्यासाठी आता आपल्याला सर्वांना अतिरिक्त वेग धारण करावा लागेल धीरज गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत डावखुर हाताचे मध्यमगती गोलंदाज मीडियम पेसर धीरज स्ट्रायकर रेनला आनंद आणि नॉन स्ट्रायकर रेनला सलामीवीर सूरज विषय चला स्पीडअप अपेक्षित आहे जास्त वेळ घेत आहे लक्ष सुद्धा सूचनेकडे सेकंड ओव्हर धीरज गोलंदाजी करता पहिला बॉल खोलत होता ड्राईव्ह केला समोर सॉफ्ट बॉटम हँड पुन्हा एकदा इन ॲक्शन फिल्डर उपस्थितीत अधिकचा वेळ घेतला मात्र थ्रो ॲक्युरेट आलेला आहे नॉस्ट्राकर रेडला मिळेल ते अवघी एक सिंगल धावा आणि या सिंगल धाव्याच्या सहाय्याने धावा संख्या सध्या आपण बघत आहोत 4 ऑन बोर्ड 4 धावा धावफलकावर 4 धावा धावफलकावर स्ट्रायकर रेडला हार्ड हिटर बॅटर सूरज विषय ज्याच्यावरती जबाबदारी बॉलर स्लिप ऑन झालेत बॉडी बॅलन्स गमावलाय सातत्याने खेळपट्टीवरती असा प्रकार होताना आपण पाहिलाय मात्र अधिकचं नुकसान गोलंदाजी करणाऱ्या टीमला मोजावं लागलं नाही लॉंग ऑफला बॅकअप लगेचच आलं एक सिंगल धाव मिळाली सिंगल धाव्याच्या सहाय्याने धावा संख्या 5 ऑन बोर्ड तिसरा सामना सध्या मैदानावरती मार्गस्थ आहे मॅच नंबर 3 इन प्रोग्रेस फुल टॉस बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न शरीरावरती बॉल आदळलाय धाव यावी आनंदला आणि ती मिळताना देखील दिसेल एक सिंगल धाव सिंगलच्या सहाय्याने धावा संख्या सध्या आपल्याला पाहायला मिळेल ते सध्याच्या घडीला 6 ऑन बोर्ड 6 धावा धावफलकावर ऑफला फिल्डर आणि मॅचची प्राइज विकेट सेलिब्रेशन सुरू झालंय स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटिंबेचा झेलचीच्या स्वरूपात मोठा मासा आता गळा संगीत आपण ऑफिशियल डीजे अमीर यांच्या माध्यमातून ऐकलं त्यांचं देखील वेलकम आपण करूयात 6 ला 2 विकेट माघारी परतलेले आहेत सूरज मिरज दोन्ही बंधुराज माघारी परतलेत बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत अविनाश पडवल सध्या स्ट्रायकर एंडला स्विंगिंग यॉर्कर अपील आउट आणि इट इज आउट बॅटची बाहेरची कडा आणि फलंदाज झेलचीच्या स्वरूपात कॉट बिहाइंडच्या स्वरूपात माघारी परततोय अविनाश पडवल आल्या पावली माघारी विजय शेठ चौधरी यांच्या वतीनं त्यांचा देखील आभार आपण व्यक्त करूयात बॅटची कडा मात्र थर्ड मॅनच्या फिल्डर पासून चेंडू थोडा दूर राहिला बॅकअप काढासाठी तो उपस्थित झालेला आहे मिळताना दिसेल ती एक सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्याने धावा संख्या सध्या 7 ऑन बोर्ड 7 धावा धावफलकावर
7 धावा दाफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. महत्वाचा सामना सध्या मार्गस्थ आहे. 2 षटकं टाकून झालेली आहेत. 2 षटकात जबरदस्त कामगिरी. धीरजनं 2 विकेट काढल्या, 4 धावा दिल्या. पहिल्या षटकात सुजितनं 1 विकेट 3 धावा दिल्या. फलंदाजी म्हटली तर जनमान तोंडलेची जिम्मेदारी नेहमीच सूरज विषय मिरज विषय सांभाळत असतं. मात्र ते दोनही फलंदाज आता बाद झालेले आहेत. संपूर्णपणे विशाल आणि त्याचबरोबर आनंद या 2 फलंदाजावरती आता आवश्यकता आहे. सातला 3 विकेट गेलेल्या आहेत. गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत बंटी. तिसरं षटक सुरू होतंय. बंटी गोलंदाजी करता. पहिला बॉल आक्रमण केले समोरच्या दिशेनं. लॉंग ऑफला फिल्डर मात्र त्याला बेधून बॉल जाईल डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 1 बॉल वरती रूप येतोय तो संघर्षमय चौकार. गुड शॉट. सारणा धावा संख्या 11. 11 रन ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये फंबल झाले गोलंदाज आणि त्याच कारणास्तव सिंगलचा चान्स बनला. संधी निर्माण झाली आणि त्या संधीचं सोनं सध्या होत असताना पाहायला मिळेल. सिंगल धाव्याच्या सोबतीनं संघ सध्या आपण बघत आहोत पुढे सरकलाय. स्कोर सध्या 12-12 ऑन बोर्ड. मिस टाइम लीडिंग एज आणि आणखीन एक विकेट. बंटीला मिळते पहिले सुयश तर सांघिक 4थी सफलता स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे क्रिकेट संघाला. 1 मोर विकेट डाऊन. आतापर्यंत गमावलेला आहेत. वेगाने येणाऱ्या वाऱ्याच्या झोकानं पत्त्याचा बंगल्याचा डाव जसा कोसलावा तसा सध्या चालू सामन्यात फलंदाजीचा क्रम मात्र कोसलताना पाहायला मिळतोय. तो जनमान तोंडलीचा. गोलंदाजांचा दबदबा या सत्रात आपण बघत आहोत. मागच्या 3 मॅचेस मध्ये गोलंदाजांची कामगिरी बहरलेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे. बॅटिंगसाठी गणेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल फुलटॉस होता. बॅटची बाहेरची कडा घेऊन थर्डमॅनला ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल धाव मिळेल. नो बॉलचा कॉल आलाय. सिडीज नो +1. बीमर बॉल अपर वेस्ट हाईट. धावा संख्या 2 न पुढे जाताना पाहायला मिळेल. नो +1 एक्स्ट्रा 2 धावा. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळेल तर 14 ऑन बोर्ड. 14 धावा दाफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. मंचावरती नुकताच आदरणीय अतिथी समीर जेंदर यांची सदिच्छा उपस्थिती लाभलेली आहे. त्यांचं आपण कोऱ्यात वेलकम. स्वागत आहे आपलं स्वर्गीय रुपेशदादा स्मृती चषकाच्या माध्यमातून. फुल टॉस बॉल टर्न केलाय. काव फेसला फिल्डर उपस्थित आहेत. फ्री टोरता हवं तसं टायमिंग करता आलं नाही. हवं तसं कनेक्शन नव्हतं. एक सिंगल धाव मात्र रोखता येणार नाही. सिंगलच्या सहाय्याने धावा संख्या 15. 4 गड्यांच्या मोबदल्यात. 15 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. 15 धावा दाफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. बंटीचं षटक सध्या तिसरं सुरू आहे. स्पीडअप अपेक्षित आहे स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे. आक्रमण करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. फटका फसलाय. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित झालेत आणि झेल संपादित होतोय. आघारी परतलेले आहेत. यानंतर होणारा सामना जगदंबा सासणे विरुद्ध माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानवली. दोन्ही टीम रेडी राहा. यानंतर होणारा सामना. कॅप्टन रिपोर्टिंग करा. माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानवली आणि जगदंबा सासणे. धावसंख्या 15. 5 गड्यांच्या मोबदल्यात.
बॅटिंगसाठी न्यू बॅटर निलेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार बंटी. मिस टाइम फटका, झेलची संधी पुन्हा एकदा आणि धीरजने तिचा केला स्वीकार. या षटकात 3 धक्के दिलेत ते गोलंदाज बंटीनं. षटक 3 संपली. 15ला धक्का 6वा जनमान तोंडलेला. शून्य धावेची धावगती. महेश व्यापारी आणि त्याच्या आर्मी नेक्स्ट मॅच इन ॲक्शन असेल. माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानेवली त्यांच्या अगेन्स्ट जगदंब सासने. राकेश खरे आणि त्यांचं युनिट पंकज कापडी आणि त्याची आर्मी इन ॲक्शन पाहायला मिळेल. हार्डलेन पूल करण्याचा प्रयत्न तो फसलेला आहे. सडनली चेंडू राईज होतोय विथ द बाउन्स. फलंदाज मात्र विशाल सरप्राईज होताना पाहायला मिळतील. राऊंड ऑफ ॲक्शन अभयची आणि पहिल्या चेंडूवरती डॉट बॉलनं या मॅचमध्ये दबदबा आतापर्यंत गोलंदाजी करणाऱ्या स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे क्रिकेट संघाचा. धावसंख्या 15, 6 गड्यांच्या मोबदल्यात. 15 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट. पहिल्या डावाचे 5 चेंडू बाकी आहेत. पूल करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेनं. कॅच ड्रॉप झाली लॉंग ऑफला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर चाललाय. हाताला चटका दिला आणि त्यानंतर 440 ओव्हरचा झटका. षटकार. हवं तसं बॅकअप करता आला नाही क्षेत्ररक्षकाला. अटेम्प्ट त्याचा फसला. मिस्की हुक मात्र क्षेत्ररक्षक जवळपास कोणी उपस्थित नाही. इनफिल्डचा फिल्डर पोहोचलेत. दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव तोपर्यंत सहजरित्या मिळताना दिसेल. 2 धावेच्या सहाय्याने धावासंख्या आपण बघत आहोत 23. 23 धावा, 6 विकेट आतापर्यंत या मॅच मध्ये गमावलेल्या आहेत. 23 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट. बॉल अजूनही बाकी आहेत 3. अंतिम षटक पहिल्या सत्रातील सध्या मार्गस्थ आहे. यानंतर कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करा जगदंब सासने. माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानवली. हवं तसं टायमिंग इथेही नाही. मात्र 1 धाव सहजरित्या मिळताना दिसेल. सेकंडचा कॉल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो यशस्वी झालाय की नाही. येस, इट इज नॉट सक्सेसफुल अटेम्प्ट. लेग बायची सिंगल आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावची धाव बाद. टॉस केला जाईल. कॅप्टन रिपोर्टिंग करा लगेचच. अजित शिल्के बॅटिंग करता दाखल होताना पाहायला मिळतात. विशाल नुकताच धावचे झालेले आहेत. असं वाटलं तो प्रयत्न यशस्वी होईल दुसऱ्या धावेचा. मात्र जास्त बॉडी स्ट्रेच करता आले नाही. चांगलं योगदान दरम्यानच्या कालावधीत या मॅच मध्ये देत असताना परतताना पाहायला मिळतात. विशाल 8 बॉल 1 चौकारक षटकार. इंडिव्हिज्युअल 15 धावा त्यांनी योगदानित केलेले आहेत. तर सांघिक धावसंख्या 24. राऊंड विकेट. पुन्हा एकदा लाईन मिस. धावची साठी प्रयत्न होता मात्र तो अपयशी राहिला. यष्टी रक्षकाच्या भूमिकेत रोशनला आपण बघत आहोत. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 24. 7 गड्यांच्या मोबदल्यात. स्टील 1 to go. स्टेप आउट खेळतात. फ्रंट लेग पुढे आणलाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. लॉंग ऑन फिल्डर. फर्स्ट रन कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि दुसऱ्या धाव्याच्या प्रयत्नात फलंदाज आणखीन एक धावची धाव बाद. पहिला डाव संपला. 25 बनवल्या. जनमान तोंडलीनं 8 गड्यांच्या मोबदल्यात आणि 26चा टार्गेट सेकंड इनिंग मध्ये टीम स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे समोर. कारण
आज मोठं शेड्यूल आहे आपल्या समोर. कॅप्टन या लगेचच माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानेवली जगदंबा सासण्याचे कॅप्टन उपस्थित आहेत. ज्युनियर महेश व्यापारी या पण लगेचच टॉस करता. कॉइन आपण स्पिन करणार आहोत. आदरणीय अतिथी उद्योजक तथा समाजसेवक समीरजी इंदुराव यांच्या शुभ हस्ते. 4 ओव्हरची मॅच, यानंतर होणारा सामना. मधून अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे. रुपेशदादा स्मृती चषकाच्या माध्यमातून आजची अंतिम रजनी, चौथी रजनी. बहुचर्चित बहुप्रतीक्षित क्रीडा स्पर्धा. पहिली रजनी यजमान संघाने गाजवली, स्वर्गीय रुपेशदादा क्रीडा प्रतिष्ठान कानोल. दुसरी रजनी गाजवली समीर भोईर आणि त्याची आर्मी जनमान बांधवलीनं. कालचा दिवस सागर शिंगोले, जितू धुमाल, प्रकाश धुमाल, मोहन धुमाल, आकाश शिंगोले यांच्या नावावरती राहिला. अर्थात जय बोलेना स्पोर्ट्स कोरोलेनं सेमीफायनलचं तिकीट काबीज केलेलं आहे. तर आज देखील 10 संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 संघांचा गाशा गुंडाळला गेला. ऑनगोईंग थर्ड मॅच सध्या सुरू आहे. तिसरा सामना सुरू आहे. बॅटिंगसाठी सलामीवीर पाठवा लगेचच. स्वराज्य प्रदेशानं आंबेटेंबे गोलंदाजांनी केलेली जबरदस्त कामगिरी. सुजित असोत, अभय असोत, बंटी असोत, धीरज असोत, 4ही गोलंदाजांची दमदार कामगिरी आपण पाहिली आहे. ओपनिंग पेअर आता लगेचच पाठवा विशाल. चंद्रकांतजी भोईर आपली रजा घेत आहेत. त्यांचं पुन्हा एकदा मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करत त्यांच्या समेत त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी दाखल झाला होता. त्यांचं स्वागत आहे मॅनेजमेंट कमिटीकडून. ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. बॉलची मागणी केलेली आहे. स्कोरर राजेश देसले सर, बॉल पोचवा. बॉल आहे दिस सिडीज. सेकंड इनिंग मध्ये टार्गेट सेट झालेलं आहे. 26 धाब्याचं देवेश गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतात. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 मध्ये. आता त्याचा रोल इम्पॉर्टंट आहे. पहिल्या डावात जास्तीच्या धावा बनल्या नाही, मात्र या मॅच मध्ये अपेक्षा आता त्याच्याकडून आहेत. अविदादा कालेकर उद्योजक तथा समाजसेवक यांच्या वतीनं संपूर्ण टुर्नामेंटसाठी ऑल द बेस्ट आलंय. त्यांचं देखील आपण खोऱ्यात वेलकम. जे ऑनलाईन 10 क्रिक या वाहिनीच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडलेले आहेत, या वाहिनीशी आमच्या समेत संलग्न झालेले आहेत. नॉस्टाकर एंडला विशाल आणि सलामीसाठी त्याची सोबत देतो लेफ्ट बॅटर राज. सामना सुरू. द्वितीय सत्र. अवघ्या 26 धाब्याच्या छोटेखानी लक्ष. एक सिंगल धाव बॅकवर्ड पॉइंटला मिळेल. तिसरा सामना सुरू आहे. टार्गेट 26चं पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाव मिळाली. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 1. 26 धाब्याच्या छोटेखानी लक्ष. त्याच कारणासह राजनं अधिकची आक्रमकता पहिल्या चेंडूवरती धारण केली नाही. लेफ्टी बॅटर म्हटलं तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक वेगळं वळय असतं. डाकुरा त्याच्या फलंदाजाचा एक वेगळा स्टँडर्ड आहे. बॅटिंगसाठी विशाल दाखल होताना पाहायला मिळत आहेत. याच मैदानावरती त्यांची बहरदार कामगिरी यापूर्वी आंबेगावकर चषकात आम्ही पाहिलेली आहे. चेस करून कट करण्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील.
मात्र पंचांचा नकार आलाय. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीनवरती ओव्हर द विकेट आले. शॉट ऑफ गुड लेन, सडनली चेंडू राईज होतोय आणि फलंदाज विशाल चौधरी मात्र सरप्राईज होत असताना पाहायला मिळेल. देवेश यांच्याकडे चांगला वेग आहे आणि त्या वेगानं सध्या कमबॅक. फटका या वेळेला फसलाय आणि मैदानावरती पहिला धक्का. स्वराज्य प्रतिष्ठान आंबेडेमेला माघारी परत आहेत विशाल चौधरी. फर्स्ट विकेट गोज डाऊन. पाहायला मिळत आहेत तुकारामजी चौधरी यांच्या वतीनं 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे फलंदाजांना. बॅटिंगसाठी सुजित दाखल होताना पाहायला मिळत आहेत. विशाल माघारी परतले आहेत. हवं तसं योगदान त्यांना मॅच मध्ये देता आलं नाही. राजकंटेची सोबत आता देण्यासाठी सुजित दाखल झालेले आहेत. 1 ला सध्या 1 लॉस. पहिल्या षटकात देवेशनं छाप सोडलेली आहे. डीपमध्ये लॉंगॉनला चांगलं जजमेंट, मिराजचा चांगला झेल त्यानं संपादित केलाय. 1 ला सध्या 1 लॉस. 21 बॉल अजूनही 25 धाब्याची आवश्यकता. सुजित तयार. पूल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका मिड ऑनला फिल्डर, मात्र त्याच्या डोक्यावरून बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. अशा पद्धतीच्या कॅचेस पकडायला तुमच्याकडे पुरेसा वेळ असतो, मात्र त्या वेळेचं समायोजन व्यवस्थित होणं गरजेचं आहे. अटेम्प्ट फर्स्टला कॅच ड्रॉप, 1 सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावा संख्या सध्या आपण बघत आहोत 2 ऑन बोर्ड, 2 धावा दाफलकावर. बाळूमामा गोंडांबे कानोलगावचे उद्योजक तथा समाजसेवक ज्येष्ठ ग्रामस्थ यांची सदैवची उपस्थिती आपल्याला लाभलेल्या विनंती. मामांना या मंचावरती आपलंही स्वागत आहे. स्टील 2 टू गो. लेफ्ट बॅटर राज सध्या बॅटिंग करता स्टॅकर एंडला. चेस करून कट करण्याचा प्रयत्न, अपील पुन्हा एकदा स्ट्रॉंग होतं, मात्र लाईन मिस केलेली आहे. पहिल्या षटकात अशा पद्धतीनं वेगावरती नियंत्रित गोलंदाजी जर झाली तर मात्र हे आव्हान देखील डोईजड जाऊ शकतं स्वराज्य प्रतिष्ठान आंबेडेमेला, कारण विशाल चौधरी सारखा इन्फॉर्म बॅटर या मॅच मध्ये एकही धाव योगदानित न करता स्वस्तात माघारी परतलेला आहे. हे देखील विसरून चालणार नाही. जबाबदारी आता पूर्णपणे राजवरती. समोर ड्राईव्ह केला, मिडॉनला भेदलं, बॉल थोडा डायबर्ट झाला. फर्स्ट रन कंप्लीट. सेकंडचा कॉल सुजितचा होता, मात्र नकार राजने दिलाय. पहिल्या षटकाची सांगता धावसंख्या 3. इक्वेशन आता आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि आवश्यकता 23 धाब्याची. 18 बॉल 23 धाब्याची आवश्यकता मॅच मध्ये. जर्मन तोंडले त्यांच्या विरोधात स्वराज्य प्रतिष्ठान आंबेडेमे आजच्या अंतिम रजनी देईल. ग्रुप डी मधील तिसरा सामना, यानंतर चौथा सामना टॉस आपण कव्हर केलेला आहे. माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानवले त्यांच्या विवक्षात जगदंब सासने. यानंतरच्या लढतीसाठी दोन्ही टीमनं रेडी राहायचंय. 3 धावा दाफलकावर एका गडाच्या मोबदल्यात. सुजित आणि राज हे 2 बॅटर सध्या ऑन ग्राउंड आपण बघत आहोत. पार्टनरशिपची इथनं नितांत गरज आहे. छोटेकांनी भागीदारी जर झाली तर मॅच मध्ये पलटवार केला जाऊ शकतो. स्वराज्य प्रतिष्ठान आंबेडेमेकडून गोलंदाजीसाठी सूरज विषय दाखल होताना पाहायला मिळतात. फलंदाजीमध्ये हवी तशी कामगिरी झाली नाही, मात्र आलेलं अपयश धुवून काढण्याची नामी संधी आता त्याला निर्माण झालेली आहे. स्पीडअप अपेक्षित आहे. सूरज या नॉल टीम. बरोबर 8:30 पहिला बॉल पडलाय. 5 मिनिटं एक्झॅक्ट तुम्ही घेतलेली आहेत पहिले षटक टाकण्याकरता, मात्र अधिकचा वेळ आता घेऊ नका. सुजित, अजित, आदित्य अँड ऑल आर्मी थोडं स्पीडअप तुम्हाला करावं लागेल. लिनेश स्पेशली सिनियर प्लेयर. ड्राईव्ह केला समोर बॉल, लॉंग ऑफला फिल्डर, त्याला भेदून सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होईल. चौकार.
राजेश इंदोराव आणि त्यासमेत दत्ताभाऊ कापडे यांची उपस्थिती, त्यांचंही स्वागत आहे. चौकारानं धावसंख्या 7. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह राज यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळेल. या चौकारानं धावसंख्या 7, नितांत गरजेचा चौकार आलेला आहे. ड्राईव्ह केलाय थ्रू द कव्हर्स, डीप मध्ये स्वीपर कव्हरला फिल्डर उपस्थित. एक सिंगल सेकंडचा कॉल मात्र नकार दिलाय तो सुजितनं. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. एक सिंगल धाव, सिंगलच्या साईडनं धावसंख्या 8 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 8 धावा दाफल कौर एका गड्याच्या मोबदल्यात. बॅटिंगसाठी स्टॅकर एंडला सुजित दाखल होताना पाहायला मिळतात. फील्डमध्ये लगेच चेंजेस, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन, त्याच कारणास्तव सातत्यानं फिल्डर्सची देखील दमछाक होत असताना आपल्याला पाहायला मिळते. रामभाऊ दळवी साहेबांची उपस्थिती या क्रीडानगरीमध्ये आपल्याला लाभलेली विनंती आहे, या पण मंचावरती. त्याचबरोबर जगनजी घागस देखील उपस्थित झालेले आहेत. विनंती आहे दोन्ही अतिथींना या पण मंचावरती आपलं स्वागत आहे. स्वर्गीय रुपेश दादा स्मृती चषकाच्या निमित्तानं वेलकम आहे उपस्थित सर्वांचं. सुजितला एक सिंगल धाव मिळेल. सांघिक धावसंख्या 9 एका गडाच्या मोबदल्यात. इक्वेशन आता मॅच मध्ये 15 चेंडू आणि 15 चेंडूत 17 धाब्याची आवश्यकता. लो स्कोरिंग मॅच जरूर आहे, मात्र गोलंदाजाने डॉट बॉल पर्सेंटेज जर वाढवली तर या मॅच मध्ये कमबॅक केलं जाऊ शकतं. ऑन साइडला स्विंग केलाय, मिड विकेटला फिल्डर मात्र उपस्थित आहेत. सिंगल धाव, सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव पूर्ण. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. सहजरित्या मिळतील त्या 2 धावा आणि या 2 धाव्याच्या सोबतीने धावसंख्या दाखल करती एकूण अंकित झाली आहे ती 11 रन ऑन बोर्ड. 11 धावा दाखल कव्हर. व्यासपीठावरती उपस्थित सर्व आदरणीय अतिथींचं मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. ड्राईव्ह केला समोर, पुन्हा एकदा स्ट्रेट बॅटनं ग्रेट हिट. लॉंग ऑफला फिल्डर त्याला बीट करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वर्मा सोर दी रोप, येतोय तो दुसरा चौकार. स्फोटक फलंदाज खोलात होता. बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. काव कॉर्नरला बॉल मार्गस होतोय. दुसरी धाव हवी आणि ती किंबहुना मिळेली. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय वेगवान आहे. संधी थोडी दिली की तिथं सोनं नेहमीच या दोन्ही फलंदाजांनी केलेलं आहे आणि तो प्रयोग यशस्वी झालाय. धावसंख्या 17 या आकड्यावर. आता 12 चेंडू 9 धावेची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि विजयासाठी 9 धावेची आवश्यकता. नेक्स्ट मॅच रेडी राहा. जगदंबा सासने आणि त्यांच्या विरोधात माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानिवली. बारा चेंडू 9 धावा गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 3च्या दरम्यान कुणालनं जर इकॉनॉमिकल कामगिरी केली तर अंतिम षटकात संघर्ष करण्यासाठी थोडंफार तरी शिल्लक राहील जनमान तोंडलीकडे आणि तो प्रयत्न या षटकात कुणालला करावा लागेल. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे जनमान तोंडली. 12 चेंडू 9 धाब्याची आवश्यकता. सुजित स्ट्रायकर एंडला 2 चेंडू 2 धाब्याचे एकदा 9 स्ट्रायकर एंडला राज. 8 चेंडू 18चं योगदान या मॅच मध्ये विथ द बॅट तो देत असताना एकतर्फी किल्ला सध्या त्यानं या मॅच मध्ये लढवलाय. स्वराज्य प्रतिष्ठान आंबे टेंबे क्रिकेट संघाकरता. गोलंदाज तयार कुणाल. 12 चेंडू 9 धावा. षटक सध्या 3रं मार्गस्थ होत आहे. 3rd ओव्हर इज इन प्रोग्रेस. बारा चेंडू 9. पहिला बॉल गोलंदाज स्लिप ऑन झालेले आहे. धाव हवी होती. ऐनवेळेला माघार घेतलेली आहे ती राजनं. चांगला निर्णय त्याचा. अदरवाईज रनआउटचा चान्स नाकारता आला नसता. डॉट बॉलनं सुरुवात झालेली आहे जी अपेक्षा होती कुणालकडून. स्किट होत असताना आजपर्यंत भरपूर सारे गोलंदाज भरपूर सारे फलंदाज या खेळपट्टीवरती आपण पाहिलेले आहेत. पहिल्या दिवसापासून ती चर्चा आपली सुरू आहे. तुमच्याकडे त्या पद्धतीचे ग्रिपर शूज हवेत. 11 बॉल आता बाकी आहेत. 11 बॉलमध्ये आवश्यकता आहे ती 9 धावेची. स्ट्रायकर एंडला सुजित.
लाईन इथे पाहावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजानं शारीरिक संतुलन गमावलं. इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेनं धावसंख्या 18 ऑन बोर्ड. अठरा धावा दाफलकावर एका गडाच्या मोबदल्यात. वाईड बॉल आलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळताना दिसेल. लॉंग ऑनला बॉल दुसऱ्या धावेसाठी आणि आता तो फसला फलंदाज धावचीत. 19 वर दुसरा धक्का. स्वराज्य प्रतिष्ठान आंबेडेमेला. बॅटिंगसाठी न्यू बॅटर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. जयेश, नुकताच वॉइस ऑफ बदलापूर तुषार शिंदे सर यांची उपस्थिती लाभलेली आहे. त्यांचंही स्वागत आहे. वेलकम आहे. आजच्या रणटीम निर्णायक चौथ्या रजनीत थोड्याच वेळात सोमनाथ खाडे सर देखील उपस्थित होणार आहेत. त्यांचे आपण प्री वॉर्म वेलकम करणार आहोत. 19 धावा दाफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. 7 धाब्याची अजून आवश्यकता. मॅच मध्ये विजय करतात जयेश ऑन स्ट्राईक. बॅकफुटवरती आले. कट केलाय बॉल बॅकवर्ड पॉइंटला. फिल्डर थोडे फंबल झाले. तोपर्यंत एक धाव सहजरित्या मिळेल. सिंगलच्या साईडनं धावसंख्या आपण बघत आहोत सध्या 20 ऑन बोर्ड. 20 धावा 9 चेंडू आणि 9 चेंडूत विजयासाठी 6 धावेची आवश्यकता. येस इट इज 20 ऑन बोर्ड. 20 धावा आहेत दाफलकावरती. बेगवर पार्डन. अजूनही 6 धावेची आवश्यकता. 9 बॉल बाकी आहेत. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. वेळ जास्त घेत आहे. जनमान तोंडली थोडी गाय करा आणि समालोचन कक्षासमोरील गर्दी थोडी कमी करा. बॅकफुटवर आले. पूल केलाय. पोझिशन प्रॉपर होती मात्र मिडल प्रॉपर झालं नाही. क्षेत्ररक्षक उपस्थित पकडला गेला जेल आणि सरदेश शेवटी राजला आता माघारी यावं लागेल. धक्का तिसरा. त्यांच्या सन्मान सोहळ्याकडे आपण वळत आहोत. रामभाऊ दळवी यांचा शुभ सन्मान सोहळा आपण संपन्न करत आहोत. आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आकाशजी बोरे यांच्या शुभ असते. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती, आपली भारतीय परंपरा आणि ती परंपरा क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण जोपासत आहोत. रामभाऊ दळवी उद्योजक तथा समाजसेवक यांना आपण मंचावरती सन्मानित करत आहोत. तदनंतर जगनजी गागास आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. दादांचा शुभ सन्मान आपण संपन्न करत आहोत. स्वीच हिट रिव्हर्सचा प्रयत्न तो फसला. बॉल बरोबर मिडल सिग्नल हिट होतोय. आणखीन एक धक्का. बालकृष्णजी गोडांबे आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. दादांचा शुभ सन्मान सागरजी पवार यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करत आहोत. वीस धावा दाफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. धीरज आणि त्यांची सोबत जयेश देतोय. निर्णायक महत्वाच्या क्षणाला या षटकात एकंदरीत 3 धक्के दिलेले आहेत. एक सांघिक सफलता, 2 वैयक्तिक सफलता. ऑन हॅट्रिक संधी आता कुणालला बनली आहे विकेट हॅट्रिक कॅरी करण्याची. 5वा सामना भुवन आणि ब्रॅड ब्रदर्स आंबेगाव. आपली रिपोर्टिंग हवी. फोर्स केला समोर. वेगवान ऑन ड्राईव्ह. एक सिंगल मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल. सामना आता अंतिम षटकात दाखल झालाय. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये कंपल्सरी चेस
आवश्यकता 5 धाब्याची. 6 बॉल अँड 5 मोर रिक्वायर्ड फॉर विक्टरी. संजयजी गागस सर यांच्या वतीने स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचं मनापासून मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं धन्यवाद आम्ही करत आहोत. सहा बॉल 5 स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा. सहा चेंडू 5 धावा. अंतिम षटकात सामना आहे. अधिकचा वेळ वेस्ट करू नका. जर्मन तोंडली, सूरज, निलेश अँड ऑल आर्मी 3 षटक 15 मिनिटात जरूर टाकलेले आहेत. मात्र जेव्हा तुमची 20 मिनिटं संपतील मग किती बॉल बाकी असू द्या तुम्हाला आउटफील्ड मधून फिल्डर काढून तो इनफील्ड मध्ये सेट करावा लागेल. ही सूचना लक्षात घ्या. माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानवले आणि जगदंबा सासने नेक्स्ट मॅच साठी रेडी राहा. 6 बॉल 5 धाब्याची आवश्यकता. 6 बॉल अँड 5 मोर रिक्वायर्ड फॉर विक्टरी. आदित्य शेळके गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. अधिकचा वेळ घेत आहे सूरज. बघा जेव्हा तुम्ही 20 मिनिटांचा टाइम क्रॉस कराल लगेचच तुम्हाला इनफील्ड मध्ये फिल्डर सेट करावा लागेल. मग ती तक्रार मॅनेजमेंट कमिटीकडे स्वीकारली जाणार नाही. 16 मिनिटांचा वेळ तुम्ही घेतला आतापर्यंत. 4 मिनिटात कुठल्या परिस्थितीत हे 6 बॉल तुम्हाला टाकावे लागतील. 6 चेंडू 5. मॅच अजून येऊन सिंगल धावसंख्या चेस करण्याचा दबाव वेगळाच असतो. प्रेशराइज क्रिकेट असतं. गोलंदाज तयार आदित्य. 6 चेंडू 5. पहिला बॉल सॉफ्ट बॉटम अँड इन ऍक्शन. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलनं देखील विजयाच्या समीप जाऊ शकतो हे चांगलं ठाऊक आहे धीरजला. त्याच कारणासह अधिकची जोखीम त्यानं घेतली नाही. एक सिंगल धाव. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 22-22. 5 बॉल आता बाकी आहेत आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी 4 धावेची आवश्यकता. 5 चेंडू 4 धावा हे समीकरण सध्या आपण बघत आहोत. डाऊन द लेग स्टिक वाईड बॉल. अशा परिस्थितीत एक्स्ट्रा धावा टेन्शन वाढवतील. तुम्हाला चिंता दूर करतील. एक अतिरिक्त धाव. स्कोर 23. ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. समीकरण 3 धावा अजून याव्यात. बॉल बाकी आहेत 5. बॅकफुटवर आले. कट करण्याचा प्रयत्न तो मात्र फसलाय. डॉट बॉल महत्वाच्या क्षणाला आलेला आहे. 4 चेंडू आता 3 धाब्याची आवश्यकता. 1 धाव एक्स्ट्रा आलेली आहे. मात्र फलंदाजाने एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न केला तो मात्र फसला. डॉट बॉल. पुन्हा एकदा वापसी या मॅच मध्ये जर्मन तोंडलीची. लो स्कोरिंग मॅच मात्र बॅटल हाय स्कोरिंग आहे. समोर फोर्स केलाय. एक सिंगल धाव मिळेल सहजरित्या. फंबल. सेकंडचा कॉल आणि दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न यशस्वी. स्कोर आता बरोबरीत. मात्र कंपल्सरी चेस हा नियम आहे स्पर्धेचा. स्कोर्स आर लेवल but the fundamental rule of tournament is compulsory chase. 1 shot. सिग्नल साठी आता थर्ड अंपायरची मागणी केली आहे. येस इट इज. टेक्निकल टीमचा सपोर्ट घ्यावा लागेल आता. दोन रन पूर्ण आहेत. एसडीज बॅट इनलाईन आहे. फक्त एकाच धावेची आता आवश्यकता आहे. 25 ला 4 धक्के बसले आहेत. मात्र 1 धाव विजयासाठी हवी. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. बॅट इनलाईन होती. तीन चेंडू 1 धाव. ही धाव देखील रोखण्यासाठी प्रयत्न आता सुरू आहेत. अंब्रेला फील्ड पोझिशन प्लेसमेंट सेट करण्यात आलेली आहे. जगदंब सासने रेडी राहा फिल्डिंग साठी. 1 धाव हवी आहे. डॉट बॉल आलाय. दबाव आता वाढलाय. शांत वातावरणात मात्र दोन्ही टीमला पराभव होणे नाहीये. एका बाजूला स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटिंबीला जिंकणं आहे जरूर, तर दुसऱ्या बाजूला
जनमान तोंडलीला अजूनही हार नाहीये मंजूर. 363 करंट विवर आपल्या समोर जॉईन झालेले आहेत. त्या सर्वांचं वेलकम. 2 चेंडू आता एका धावेची आवश्यकता. स्टेप आउटवर खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल आणि सामना आता अंतिम चेंडूवरती. मात्र फलंदाज धावचीत झालाय. एक बॉल आणि कंपल्सरी चेस. आता एका धावेची आवश्यकता. 1 बॉल 1. चला न्यू बॅटर इमिडिएटली जा नॉनस्ट्रायकर एंडला. धीरजनं स्ट्राईक रोटेट केलेली आहे, जबाबदारी त्यानं स्वीकारली आहे. 1 चेंडू एका धावेची आवश्यकता. 3 बॉल 1चा सामना. लागोपाठचे 2 बॉल डॉट आलेत आणि आता अंतिम चेंडूवरती लढत. 26 धावेचं छोटेकांनी लक्ष ते पाठला करत असताना आता दमछाक या मॅच मध्ये झालेली आहे. लो स्कोरिंग मॅच मात्र हाय व्होल्टेज ड्रामा. होईल ऑन द मॅच. सामना जिंकेल कोण? क्षेत्ररक्षकांमध्ये आता ती एनर्जी. जनमान तोंडलीच्या बाजूने सध्या रिदम. मात्र धीरज त्याला आता धीर द्यावा लागेल. महत्वाच्या सामन्यात संघासाठी संकटमोचक कामगिरी त्याला करावी लागेल. 1 बॉल आवश्यकता एका धावेची. एक बॉल एका धावेची आवश्यकता. फिल्डिंग लगेच सेट करा. एक चेंडू एक धाव. सामना सुरू होतोय. पूर्वरत हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 1 बॉल 1 रनची आवश्यकता. हा व्होल्टेज ड्रामा. होईल ऑन द मॅच. सामना जिंकेल कोण? जनमान तोंडली की स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे. विजयाचा शिक्कामोर्तब कुठल्या संघाच्या नावावरती? 1 बॉल 1. कट करण्याचा प्रयत्न तो फसलाय आणि चित्त थरारक सामन्यात रोमांचक विजय जनमान तोंडलीचा. जणू काही मेगा फायनलच त्याने जिंकले की काय, इतका आनंद झालाय. आणि पूर्ण तोंडली गाव आता मैदानात दाखल झालाय. मात्र मैदान भावांनो तुम्हाला सोडावं लागेल, ही सूचना लक्षात घ्या. चला तोंडली संघ नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला पॅनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल. मॅनेजमेंट कमिटीने निर्णय दिलेला आहे. महत्वाचा सामना आणि महत्वाच्या सामन्यात अंतिम षटकात 5 धावा डिफेंड केल्या तो आदित्य ठरलाय या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. तोंडली संघ नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला पॅनल्टी कन्फर्म केलेली आहे मॅनेजमेंट कमिटीनं. काही एक्स्ट्रा डिस्कशन असेल तर तुम्ही मॅनेजमेंट कमिटीचे संपर्क साधा. सासने टीम फिल्डिंग सेट करा. जेथून आहात तेथून मैदानात दाखल व्हा. तर बॅटिंग साठी सलामीवीर पाठवून द्या. टीम माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानवली. काय चित्त थरारक सामना होता. रोमांचक सामना, अंगाला शारे आणणारा सामना आणि त्या सामन्यात दमदार कामगिरी. चला मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आपण देत आहोत आदित्यला. आदित्य या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला सामनावीर अवॉर्ड कलेक्ट करा.